शिक्षकांनी पदोन्नती संदर्भात मुंबई नागपूर खंडपीठानं एक निकाल दिलेला आहे। तो निकाल 10 जुलै 2026 ला हा निकाल दिलेला आहे। हे सर्व निकाल हे 30 पेजचा आहे। हे सर्व निकाल इंग्रजीमध्ये हेच निकाल जो आपण इंग्रजीतला जो कोर्टाचा निकाल पाहिलेला आहे तो या ठिकाणी आपण समजून घ्या। या दस्तऐवजाचा जो मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय आहे सारांश खालील प्रमाणे आहेत। विषय शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी म्हणजे प्रमोशन, टीईटी आणि सीटेट पात्रता आणि त्या संदर्भातील कट ऑफ तारखेचा वाद। मुख्य मुद्दे काय होते बघा। विवाद, शिक्षण संचालकांनी 14 मे 2026 रोजी एक परिपत्रक काढले होते। त्यात असे म्हटले होते की ज्या शिक्षकांनी 1 सप्टेंबर 2025 पर्यंत टीटी किंवा सीटेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे फक्त तेच शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र ठरतील। मात्र न्यायालयाचा निर्णय असा लागला, न्यायालयाने हे परिपत्रक रद्द केले आहे। न्यायालयाने स्पष्ट केले की पदोन्नतीसाठी शिक्षकाकडे टीटी किंवा सीटेट पात्रता असणे अनिवार्य आहे, परंतु त्यासाठी 1 सप्टेंबरची अट चुकीची आहे। पदोन्नतीची प्रक्रिया सुरू होण्याच्या तारखेला शिक्षकाकडे ही पात्रता असणे आवश्यक आहे, त्यासाठी ती असणे अनिवार्य नाही। नवीन सूचना एक अशी आहे बघा, 1 जानेवारीची अट। न्यायालयाने असे सुचवले की गोंधळ टाळण्यासाठी राज्य सरकारने पदोन्नतीसाठी 1 जानेवारी ही कट ऑफ तारीख निश्चित करावी। यानुसार 1 जानेवारी रोजी पदोन्नतीची प्रक्रिया सुरू व्हावी आणि 31 मार्च पर्यंत ती पूर्ण व्हावी, जेणेकरून पुढील शैक्षणिक वर्षात पदोन्नती मिळालेल्या शिक्षकांना रुजू होता येईल। ज्यांची पदोन्नती झाली आहे त्यांचे काय बघा। ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी या वादग्रस्त परिपत्रकांचा वापर करून 1 सप्टेंबरची अट पदोन्नती प्रक्रिया आधीच पूर्ण केली आहे त्यांना या निर्णयाचा कोणताही फटका बसणार नाही। वरिष्ठतेचा मुद्दा, ज्या शिक्षकांनी या परिपत्रकामुळे पदोन्नतीपासून वंचित राहावे लागले होते त्यांना भविष्यात पदोन्नती मिळाल्यास त्यांची पदोन्नती संवर्गातील ज्येष्ठता ही त्यांच्या मूळ संवर्गातील ज्येष्ठतेनुसारच निश्चित केली जाईल। थोडक्यात शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी 1 सप्टेंबरची अट रद्द करण्यात आली असून न्यायालयाने प्रशासनाला 1 जानेवारी ही तारीख प्रमाण मानून सुधारित धोरण आखण्याचे निर्देश दिले आहेत। ज्यांच्या पदोन्नती आधीच झाल्या आहेत त्यांच्यावर या निर्णयाचा परिणाम होणार नाही। ज्यांच्या अगोदरच प्रमोशन झालेले आहे त्यांच्यावर या निर्णयाचा परिणाम होणार नाही। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।